तर बैठक मागतायत आणि या बैठकीला नाकारतायत. काय असेल हो काम? एकतर बाळासाहेबांच्या प्रश्नाला ह्या कॅपेबल नाहीयेत उत्तर देण्यासाठी, कदाचित त्यांना फेस करू शकत नाहीयेत. ह्याच गोष्टी आम्हाला दिसतात. नाहीतर मग कोणाच्या तरी दबावाखाली या काम करतात, त्यामुळे सातत्याने बैठक नाकारतात. नंतर ज्या वेळेस त्यांनी कामगारांचा रोष पाहिला त्यावेळेस फोन येतो त्यांच्या पीएनचा की मॅडम तुमच्यासाठी थांबल्या. अरे काय चमत्कार झाला? म्हणजे कामगारांनी रोष दाखवल्याच्या नंतर तुम्हाला लगेच माहित पडतं की अभी कुछ तो गडबड आहे, काहीतरी होणार आहे. त्यामुळे त्यावेळेस बोलतात भेट. आता पण त्यांनी सांगितलं डीसीपी साहेबांच्या मागणीवरती आम्ही इथे आलो, त्या थांबल्या म्हणून. इथे आल्याच्या नंतर कळतं ते आहेच नाहीत. कशाला वेळ देता? अरे कामगार ज्यावेळेस मुंबई म्युन्सिपाल्टीचा कामगार ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस तुमची खुर्चीला शोभा येते, नाही तर तुमच्या खुर्चीला व्हॅल्यू सुद्धा नाही. कशाला तुम्ही राहता? आतापर्यंत किती वेळा तुमची भेट नाकारला आयुक्तांनी? ही 4थी वेळ आहे. ही 4थी वेळ आयुक्त भेट नाकारतायत. सगळ्यांना भेट देत आहेत त्या. आणि आज संविधानिक दिवस आहे. आजच्या दिवशी सोमवारच्या दिवशी त्यांनी भेट द्यायलाच पाहिजे. 3 ते 5 त्यांचा भेटीचा वेळ आहे आणि 3च्याच भेट आम्हाला दिली. आणि त्यांना कोणतं असं इम्पॉर्टंट कामाला त्यांनी सांगावं, नाही तर बाळासाहेबांची माफी मागावी त्यांनी भेट नाकारल्याची. काही कारण सांगितलं तुम्हाला की? काहीच कारण नाही. त्यांनी फक्त सांगितलं एक अर्जंट दुसरी बैठक आली. अरे कोणती बैठक? कामगारांचे प्रश्न हे काही गांभीर्याचे नाही आहेत का? आता तुम्हाला ज्यांच्यासोबत बैठक घ्यायला सांगितली होती त्यांच्यासोबत तुमची बैठक पूर्ण झाली की नाही? त्या आहेत, त्या नाही आहेत, त्या नाही आहेत. डीसीपी साहेबांनी सांगितलं त्या वरती वाट बघतायत आमची. बाळासाहेबांचा अवमान करण्यात प्रकाश आंबेडकरांचा अवमान होतोय का या सगळ्या भेटी नाकारण्यात?